The call of the soil, a scent of rice. The first crop. It was April 2004. I stood in the middle of the lush green field of Moong, that is green gram, and looked around me. तो एप्रिल 2004चा महिना होता. मुगाच्या अगदी भरघोस वाढलेल्या हिरव्यागार शेताच्या अगदी मध्ये उभा राहून मी सभोवार पाहत होतो. भोवताली पाहत होतो. It was just before sunrise and the sky was turning a bright orange. ती सूर्योदयापूर्वीची अशी वेळ होती आणि आकाश आता तेजस्वी अशा तांबूस रंगाने उजळून निघालेले होते. The ground was damp and the leaves were shining with dew. जमीन आर्द्र अशी होती आणि पानांवर दवबिंदू चमकत होते. My bare feet were muddy as I walked around gingerly, inspecting the plants. पिकांचे निरीक्षण करत चिखलाने भरलेल्या अनवाणी पायाने मी सांभाळून चालत होतो, फिरत होतो. Around me were rows of chiku trees and below a dense foliage of moong. माझ्या भोवती रांगेत लावलेली चिक्कूची झाडे होती आणि अगदी खाली मुगाच्या पिकाचा गच्च भरलेला असा हिरव्या पानांचा खाली हिरव्यागार अशा मुगाच्या पानांचा भाग होता. At that point, I could not have asked for anything more. त्या क्षणी मला यापेक्षा अधिक काही नको होते. The moong plants, not more than 2 feet tall, had green pods hanging out. मुगाची रोपे ही 2 फुटापेक्षा अधिक उंचीची नव्हती आणि त्यांना हिरव्यागार अशा लटकणाऱ्या शेंगा लागलेल्या होत्या. The pods were not yet ripe and there was a light fuzz growing on them. शेंगा अजून पिकल्या नव्हत्या आणि त्यांच्यावर हलकीशी लव उगवली होती. There was still some time before the harvest. कापणीला अजून थोडा वेळ होता. I felt exhilarated. मी खूप खुशीत होतो. I stood watching the sun rise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house. A white structure in the middle of this greenery. मी अशा ठिकाणी उभा होतो की जिथे माझ्या समोर अगदी उंच उंच झाडे होती आणि त्या पलीकडून सूर्य उगवत होता आणि ही झाडे सगळी कुंपणावर होती. मी हळूहळू माझ्या घराकडे परत निघालो. माझे घर म्हणजे या सगळ्या हिरव्यागार अशा भूप्रदेशामध्ये बांधलेले पांढऱ्या रंगाने रंगवलेले अशी एक ती इमारत होती. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. मी त्या शेताचा किंवा जमिनीचा मालक आहे आणि एक शेतकरी या नात्याने त्या मी घेतलेल्या पहिल्या पिकाकडे पाहतो आहे. या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. After I had paid the advance money
for the land. I thought I would have some time to get familiar with farming. जमिनीसाठी थोडी आगाऊ रक्कम दिल्यानंतर शेतीबद्दल माहिती करून घ्यायला मला थोडा वेळ लागेल असे मला वाटले होते. बट मोरू दादा, द ब्रोकर who got us the land, had other ideas. परंतु आम्हाला जमीन मिळण्यासाठी मध्यस्थी करणारे मोरू दादा यांच्या मनात काही वेगळ्याच युक्त्या होत्या, कल्पना होत्या. He was keen that we plant मूंग at once. ते यासाठी उत्सुक होते की आम्ही लगेचच मुगाचे पीक घ्यावे. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. माझी यासाठी तयारी नव्हती, अजून तयारी नव्हती. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सो अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. अजून तरी मी पुस्तके वाचित होतो आणि कोणते पीक घ्यावे, त्या पिकाचे त्या बाबतीत पुढे काय करावे हे समजून घेण्याच्या मनस्थितीत होतो. मोरू दादा वॉज क्वाईट फर्म. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूंग अँड द बेस्ट सीड्स वेअर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजस्टंट स्टेट ऑफ गुजरात. मोरू दादांचे मात्र ठरलेले होते, ते ठाम होते. मूग पेरण्यासाठी आत्ताचा हंगाम ऋतू योग्य आहे आणि शेजारच्या गुजरात राज्यातल्या सुरतमध्ये उत्तम बियाणे देखील उपलब्ध आहे असे त्यांनी आम्हाला सांगितले. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूंग. मी लगेच सुरतला जाऊन 10 किलो मूग खरेदी करून आणले. मोरू दादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लोव द लँड अँड क्विकली प्लांटेड मूंग ऑल ओव्हर द प्लेस. मोरू दादांनी शेत नांगरण्यासाठी त्यांचा ट्रॅक्टर भाड्याने दिला आणि लगेच संपूर्ण शेतात मूग पेरले. A few days later, we were overjoyed to see tiny green leaves. काही दिवसानंतर छोटी कोवळी हिरवीगार पाने फुटलेली पाहून आम्हाला फार आनंद झाला. I had never seen मूंग growing before and was thrilled at the sight. मी या अगोदर मूग उगवताना कधी पाहिले नव्हते, त्यामुळे ते दृश्य पाहून मी खूपच रोमांचित झालो. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय वेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लांटेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विलेपार्ले इन मुंबई. लहानपणी मुंबईत असताना विलेपार्लेला रेल्वे क्वार्टरमध्ये राहत होतो तेव्हा लावलेले जास्वंदीचे रोप उमलताना पाहून मी जसा उल्हासित झालो होतो, अगदी त्या क्षणांची मला आठवण झाली. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडव्हाइस. मोरूचा सल्ला मानला त्याबद्दल मी त्यांचा आभारी होतो. द नेक्स्ट थिंग Moru Dada wanted to do was spray some pesticides on the plants. त्यानंतर मोरू दादाने सर्व रोपट्यांवर जंतुनाशक औषधांची फवारणी करावी असे आम्हाला सुचवले. He claimed that it would give a higher yield. त्यामुळे अधिक प्रमाणात पीक येईल असे त्यांचे ठाम मत होते. This was something we did not want to do. पण असे काही करण्याची आमची अजिबात इच्छा नव्हती. We were clear that we would not use any chemicals
and tried to explain it to him. आपण कुठल्याही प्रकारची रसायने वापरायची नाहीत असे आमचे स्पष्ट मत होते आणि ते त्याला समजवण्याचा आम्ही प्रयत्न केला. He reacted as if we had suggested harakiri. मात्र यावर त्याचे म्हणणे असे होते की जणू काही आम्ही हाराकिरी करीत आहोत. त्याची अशी प्रतिक्रिया होती. It took a lot of convincing to ensure that Moru Dada and his friends did not use any chemicals on the farm. आणि त्यामुळे मोरूदादा आणि त्याच्या मित्रांनी शेतावर रासायनिक फवारे किंवा औषधे वापरू नयेत हे त्यांना पटवण्यासाठी आम्हाला खूप धडपड करावी लागली. They refused to understand how crops could grow without sprays. ते हे समजून घ्यायला पण नाकारत होते की रासायनिक औषधांशिवाय स्प्रेशिवाय पिके वाढू शकतात. त्याशिवाय ते वाढूच शकत नाही असं त्यांचं मत होतं. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed no bribes to get the work done. जे काही आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं त्याच्या अगदी विरुद्ध निसर्गाने त्याचे काम केलेले होते आणि असे करताना निसर्गाने कोणती लाच आमिष याचा स्वीकार केलेला नव्हता. Soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms. लवकरच सुगीची किंवा कापणीची वेळ आली आणि 300 किलो इतके खूप चांगले मुगाचे उत्पन्न आम्हाला मिळाले. An awful lot of मूग and with it a lot of confidence. अगदी जबरदस्त असे मुगाचे उत्पादन आणि खूपसा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. Now I was certain the land was fertile and that it was possible to grow crops without chemicals. आता एक खात्री पटली की जमीन ही सुपीक आहे, आमची जमीन सुपीक आहे आणि कुठल्याही रासायनिक खतांशिवाय आम्ही त्यातून पीक घेऊ शकतो, त्यात खूप मोठं पीक वाढू शकतं. इट वॉज अ मेजर मोराल बूस्टर. मनोबल वाढवण्यासाठी ही फार मोठी गोष्ट होती. द सेंट ऑफ राईस, भाताचा सुवास. द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर राईस सोईंग सीझन and had to resort to growing GR4 variety. That was short term and recommended by the agricultural officer at कोसबाड. पहिल्या वर्षी भाताचे पीक घेण्याच्या हंगामासाठी मला जरा उशीर झाला होता. त्यामुळे कोसबाडच्या ऑफिसरांनी सुचवल्याप्रमाणे GR4 या जातीचे कमी कालावधीचे पीक लावण्याशिवाय मला पर्याय नव्हता. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी वुड स्टार्ट अर्ली अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. पुढच्या वर्षी मात्र लवकर सुरुवात करावी आणि भात पिकवण्यासाठी एखाद्या चांगल्या पारंपरिक भाताची जात शोधण्याचा प्रयत्न करावा असे आम्ही ठरवले. We had read about a traditional variety of rice
and knew that they did not require very high inputs of fertilizers. भाताच्या पारंपरिक जातींविषयी ची माहिती आम्ही वाचली होती आणि त्यांना जास्त प्रमाणात खतांची आवश्यकता लागत नाही हे आम्हाला कळालेले होते. These varieties were also quite strong and resisted pests. त्या खूप मजबूत प्रकारच्या जाती होत्या आणि कीटकांशी सामना करू शकणाऱ्या होत्या. We were sure that it was this type of rice that would grow well in our farm, where we did not use any chemical at all. आम्हाला याची खात्री होती की अशा प्रकारचा भात जो आमच्या शेतात योग्य प्रकारे उगवेल, वाढेल, कारण तेथे आम्ही कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत घातलेले नव्हते. Our previous year's experience and low yield had taught us a lesson, and we were sure we would not plant hybrid this year. आमचा आदल्या वर्षीचा अनुभव आणि कमी उत्पन्न यातून धडा घेऊन यावर्षी आम्ही संकरित धान्य पेरणार नाही यावर आम्ही ठाम होतो. In April 2005, we started to look for a good variety of traditional rice. 2005च्या एप्रिलमध्ये पारंपरिक भाताच्या जाती शोधायला आम्ही सुरुवात केली. It was one of our neighbors in the village, a businessman from Mumbai who owned a land, who suggested that we plant a local scented variety of rice. गावात आमच्या शेजारी राहणाऱ्यांपैकी एका मुंबईच्या उद्योगपतीची गावात जमीन होती. त्यांनी तांदळाच्या एखाद्या स्थानिक सुवासिक जातीची पेरणी करावी असे आम्हाला सुचवले. Most of the farmers in and around the village of Peth had switched over to hybrids. पेठ या गावच्या आणि भोवताली असलेल्या खेड्यांमधल्या बहुतेक साऱ्या शेतकऱ्यांनी हायब्रिड म्हणजे संकरित प्रकारची पिके घेण्याला सुरुवात केलेली होती. The younger generation of farmers thought I was crazy to ask for desi variety, as they called it. शेतकऱ्यांच्या या तरुण पिढीने आम्हाला त्यांच्या मते ते ज्याला देशी म्हणत होते त्या जातीचा असा आग्रह धरताना पाहून मला विचित्र आणि ते विक्षिप्त समजू लागलेले होते. My regular visits to the village around searching for a good traditional variety also did not yield any result, and we were almost giving up hope. एखादी चांगली पारंपरिक भाताची जात मिळवण्यासाठी आजूबाजूच्या गावांमध्ये अनंत खेपा करूनही मला त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आम्ही आमची आशा जवळपास सोडून दिली होती. I decided to give it one last try and spoke to Baban's father and some other elders. एक शेवटचा प्रयत्न करायचे मी ठरवले आणि बबनच्या वडिलांशी आणि इतर काही ज्येष्ठ लोकांशी मी बोललो. After many meaningful conversations, they mentioned the name of कसबाई. बऱ्याच अर्थपूर्ण चर्चेनंतर त्यांनी कसबाई या नावाचा उल्लेख केला. कसबाई is a traditional long grained rice
long grained rice variety which has a distinct aroma. बासमतीपेक्षा थोडासा कमी, बराच कमी, पण तरीही स्वतःचा विशिष्ट सुगंध असलेली कसबाई ही एक दाणे लांब असणाऱ्या भाताची जात आहे. दो मच माइल्डर दॅन बासमती, म्हणजे बासमतीपेक्षा याचा सुवास थोडा कमी सौम्य असा आहे. इट इज अ लॉंग ड्युरेशन क्रॉप अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोईंग इट इयर्स ॲगो. हे एक जास्त काळाने होणारे पीक आहे. दीर्घ कालावधीने हे पीक येते आणि अनेक वर्षापूर्वी त्याचे पीक घेतले जात असल्याचे बऱ्याच ज्येष्ठ व्यक्तींना, म्हाताऱ्या माणसांना हे स्मरत होते. बट दे ऑल shook their heads when I asked them about the seeds and told me that it had disappeared. पण जेव्हा मी त्याच्या बियाणांबद्दल विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी सर्वांनीच नकारार्थी माना हलवल्या आणि ते आता गायब झाल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटर्मिन्ड टू गेट इट. कसबाई बद्दलच्या गोष्टी ऐकून ते मिळवण्याची आमची इच्छा अधिक दृढ झाली. वी डिसाइडेड दॅट इफ वी डिड मॅनेज टू गेट सम सीड्स दिस वुड बी अ ग्रेट राईज टू ग्रो. आम्ही असे ठरवले की जर या प्रकारच्या भाताचे बियाणे आम्ही कसेही करून जर मिळवले तर हा तांदूळ एक पीक घेण्यासाठी, पिकवण्यासाठी उत्तम असेल. आय थॉट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. सरकारी व्यवस्थेकडे म्हणजे शासनाकडे याविषयी काही माहिती मिळू शकेल असे मला वाटले. अ व्हिजिट टू ॲग्रिकल्चरल ऑफिसर वॉज एनलाइटनिंग. कृषी अधिकाऱ्याला दिलेली भेट ही तर फारच माहिती देणारी ठरली. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ धिस राईस व्हरायटी. त्याने तर भाताच्या या जातीबद्दल काहीच ऐकलेले नव्हते. ही सेड द विलेजर्स वेर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देर वॉज नो राईस बाय धिस नेम. त्यांच्या मतानुसार गावकरी तर माझी दिशाभूल करीत होते आणि अशा कोणत्याही नावाचा भात किंवा भाताचा प्रकार अस्तित्वात नाही असे त्यांचे म्हणणे होते. ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ अ नंबर ऑफ लेटेस्ट हायब्रिड्स अँड इवन ऑफर्ड टू गिव्ह मी सम ऑफ देम फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल. त्यांनी बराच वेळ बडबड करून अतिशय आधुनिक अशा संकरित जातींची नावे सांगितली आणि त्यातली काही जाती नमुन्यादाखल अगदी मोफत देण्याची तयारी दाखवली. कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाइम विथ हिम आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. त्या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन वेळ वाया घालवल्याबद्दल स्वतःलाच दोष देत मी पुढच्या ठिकाणी जायला निघालो. धिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडल ॲट कसा which buys rice from आदिवासी villagers on behalf of the government. आता मी शासनाच्या वतीने आदिवासी गावकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणाऱ्या कसा येथील आदिवासी महामंडळाकडे गेलो. कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाइल्स. त्यांच्या फायलींमध्ये
कसबाईचा उल्लेख नव्हता. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. हे आदिवासी लोक किंवा कोणतेही लोक आता या कसबाईचे पीक का घेत नाहीत याचे ते स्पष्ट निदर्शक होते. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकॉग्नाइज द राईस, सो इफ यू ग्रो इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. बाजारातच उपलब्ध नाही म्हणल्यानंतर जरी तुम्ही ते पिकवले तरी तुम्ही ते विकू नाही शकणार. However, the officer in charge here had more knowledge of rice, and he did remember Kasbai being sold to him a few years ago. मात्र इथे असलेल्या अधिकाऱ्याला भाताच्या पिकाविषयी जरा अधिक ज्ञान होते आणि काही वर्षापूर्वी कसबाईची खरेदी केली असल्याचे त्याला जाणवत होते, आठवत होते. सो वेन आय इन धानिवरी बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देवू हंडा अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन विअरिंग अ कॅप सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन अ चारपॉय. तेव्हा धनिवरीला जाऊन मी आणि बबन देवू हंडाला शोधू लागलो. टोपी घातलेल्या पांढऱ्या केसांचा एक वयस्कर मनुष्य घराबाहेरच्या खाटेवर आम्हाला बसलेला आढळला. अँड एक्स सरपंच ऑफ द विलेज. तो गावचा माजी सरपंच होता. ही हॅड एकर्स ऑफ लँड. त्याची अनेक एकर जमीन, अ ह्यूज हाऊस अँड अ लार्ज फॅमिली. मोठे घर आणि मोठे कुटुंब. आफ्टर एक्सचेंजिंग द युजुअल प्लेझंटरीज वी केम टू द टॉपिक ऑफ कसबाई. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्ही कसबाईचा विषय काढला. द मियर मेन्शन ऑफ कसबाई अँड देवू हंडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. कसबाईच्या नुसत्या उल्लेखाने देवू हंडा भूतकाळात शिरले. हिज आईज टर्नड ड्रीमी अँड विथ अ ट्रेम्बल इन हिज व्हॉइस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाइम ग्रीव ओनली कसबाई. त्यांचे डोळे एकदम स्वप्न बघत असल्याप्रमाणे झाले आणि सारे गाव एकेकाळी कसबाईचे पीक कसे घेत असत हे सांगताना त्यांच्या आवाजात कंप जाणवला. ही सेड, देर वॉज अ टाइम वेन पीपल पासिंग अवर विलेज ड्युरिंग द लंच टाइम वुड बी फोर्स्ड टू स्टॉप अँड आस्क फॉर अ मील. ते म्हणाले, एक काळ असा होता की जेव्हा जेवणाच्या वेळी गावावरून जाणारी माणसं वाटेत न राहून थांबायची आणि जेवणाची मागणी करायची. सच वॉज द ॲल्युरिंग ॲरोमा ऑफ कसबाई. असा कसबाईचा इतका मोहिनी घालणारा सुगंध होता. द एंटायर एरिया वुड हॅव दिस हेडी ॲरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड द सेम राईस. सारा गाव याच तांदळाचं भात शिजवत असल्याने परिसरातल्या वातावरणात त्याचा मोहक सुवास भरून राहिलेला असे. टुडे ही सेड, नो वन ग्रीव कसबाई अँड एव्हरीवन हॅड शिफ्टेड टू ग्रोईंग द न्यू हायब्रिड व्हरायटीज. ते पुढे म्हणाले की आज कुणीही कसबाईचं पीक घेत नाही. सर्वजण नव्या संकरित जातींची पैदास करण्याकडे वळले आहेत. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. आणि नाविलाजाने त्यांनाही आता तो बेचव तांदूळ खावा लागत आहे. With the advent of irrigation, farmers were tempted
to grow a second crop, and kasbai, being a long duration rice, was replaced by shorter duration hybrids so that the harvest could be done earlier. आता सिंचन व्यवस्थेचा उगम झाला, त्यामुळे दुसरे पीक लावण्याकडे शेतकऱ्यांना आकर्षण आहे. आणि कसबाई हे उशिरा पिकणारे भाताचे पीक असल्यामुळे कापणी लवकर करता यावी म्हणून ते उपयुक्त आहे. This ensured that the farmers could take a second crop. या सगळ्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना त्यामुळे दुसरे पीक घेण्यासाठी अगदी खात्रीने संधी मिळू लागली आणि लवकर पिकणाऱ्या संकरित पिकांनी या कसबाईची जागा घेतली. ते स्वतः जर संकरित पिकांवर नाखुश होते तर त्यांनी कसबाई का सोडून दिली, कसबाई पिकवणे का सोडून दिले? I asked why he had shifted if he was so unhappy with the hybrids. ते स्वतः या अशा नव्या संकरित पिकांवर, त्यांच्या बियाणांवर जर नाखुश होते तर ते इकडे का वळाले? No one forced him, did they? No one forced him to, did they? कोणी त्यांना जबरदस्ती तर केली नव्हती ना? He smiled and replied that their fields did not have fences, and once the harvest was over, the cattle were released into the field. त्यांना कुणी जबरदस्ती तर केली नव्हती ना, असे मी विचारताच त्याने हसून उत्तर दिले की त्यांच्या शेताला कुंपण नव्हते आणि एकदा हंगाम संपला की गुरे शेतात सोडली जायची. इफ माय फील्ड अलोन हॅज कसबाई, इट विल बी अ ट्रीट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन्ड. जर माझ्या एकट्याच्या शेतात कसबाई असेल तर गुरांसाठी ती एक मेजवानीच ठरणार, असा खुलासा त्यांनी केला. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी, ही लॅमेंटेड. कधी कधी समाजाच्या रूढीप्रमाणे आपल्यालाही जुळवून घ्यावे लागते, दुःखाने ते बोलले. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. या संकरित पिकांना अधिक पाणी, खते आणि कीटकनाशके लागतात. ही सेड दॅट yields were good initially, but of late had reduced a lot. सुरुवातीला पीक उत्तम उत्पन्न देत असे, पण हल्ली ते खूपच कमी होऊ लागलेले होते. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticides they used. They had to increase the quantity of urea and pesticides they used. त्याशिवाय वापरावे लागणाऱ्या युरिया आणि कीटकनाशकांचे प्रमाणही दरवर्षी त्यांना वाढवावे लागलेले होते. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड अन इनसॅशिएबल ॲपेटाईट फॉर केमिकल्स. हे जणू काही असे होते की या नव्या संकरित बियाणांना रसायनांची अगदी कमालीची भूक होती. ही टोल्ड अस दॅट इवन व्हेन देर वॉज फ्लॅश फ्लड्स इन द 60s, कसबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. 60च्या काळामध्ये आकस्मिक पूर आला तेव्हा कसबाईचे पीक तेवढे तग धरून होते, असे त्यांनी सांगितले. ही फॉन्डली रिमेंबर्ड हाऊ द राईस वॉज स्टील स्टँडिंग when they all returned to the village after the floods had receded. पूर ओसरल्यानंतर जेव्हा सर्वजण गावात परतले तेव्हा या भाताचे पीक तसेच शेतात उभे होते
अशी हृदयात जपलेली एक आठवण त्यांनी आम्हाला सांगितली. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस, बट लुक व्हॉट वी हॅव डन, ही रिव्ड. अशी त्या तांदळामध्ये मजबूती होती, पण आता आपण काय करून ठेवले आहे, असे ते हळहळत बोलू लागले. अशा प्रकार as he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit. The कसबाई सीड्स. भाताच्या पिकाच्या आठवणीत हरवून गेलेल्या त्यांना आम्ही पाहिल्यानंतर आम्ही हळूच आमच्या भेटीचे कारण म्हणजे कसबाई तांदळाच्या बियाणासाठी आम्ही तिथे आलेलो आहोत या विषयाकडे त्यांना वळवले. ही वॉज शुअर दॅट देर वॉज नॉट सिंगल विलेजर इन हिज एरिया हू वूड हॅव द सीड्स ऑफ कसबाई. त्यांना याची खात्री होती की त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या एरियामध्ये एकही शेतकरी, एकही खेडूत की ज्याच्याकडे कसबाईचे बियाणे असेल असा नव्हता. म्हणजे ते बियाणे कोणाकडेच नव्हते. अकॉर्डिंग टू हिम, द ओनली पीपल who still grew it were the Adivasis in Hamlet at the foothills of mountain in the next village आसारवरी. त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त तेच लोक जे अजूनही या कसबाई तांदळाचे पीक घेत होते ते म्हणजे आसारवरी या बाजूलाच असलेल्या खेडेगावाच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या एका वाडीमध्ये काही आदिवासी लोक होते. ते या पिकाची उगवण करतात असं त्यांना वाटलं. वी बिड फेअरवेल टू देऊ हंडा हू लव्हिंगली ब्लेस्ड अस अँड सेड, महालक्ष्मी the local goddess will give you the seeds of कसबाई. देऊ हंडांचा निरोप घेऊन आम्ही निघालो तेव्हा त्यांनी आम्हाला आशीर्वाद देत ते मायेने म्हणाले, कुलदेवता महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचे बियाणे मिळवून देवो. इन आसारवरी विलेज वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वेर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट. आसारवरी खेडेगावामध्ये आम्ही सरपंचांना मदत करण्यासाठी विनंती केली, कारण की तिथे आम्हाला स्थानिक बोलीभाषा चांगल्या प्रकारे बोलता येत नव्हती. ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस इन टू द हिल्स. आफ्टर अ हाफ आवर वॉक थ्रू थिक व्हेजिटेशन, क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स अँड डिचेस and scrambling over rocks and gravel, we reached the sleepy hamlet of बोरीपाडा. त्यांनी त्यांचं सहकारी जीवन याला आमच्याबरोबर डोंगरात पाठवले. साधारण अर्धा तास दाट झाडीतून चालत अनेक ओढे आणि चर ओलांडत दगडमातीतून वाट काढल्यानंतर आम्ही बोरीपाडा या सुस्त खेड्यापाशी येऊन पोहोचलो. देर वेर जस्ट टू रॅमशॅकल हाऊसेस इन फ्रंट ऑफ अस अँड वी वंडर्ड इफ धिस वॉज द राईट प्लेस. तिथे समोर अगदी जुनी झालेली फक्त 2 घरे दिसत होती आणि आपण योग्य ठिकाणी आलो आहोत ना या विचारात आम्ही पडलो. अ रिंकल्ड ओल्ड वुमन सिटिंग बिफोर वन ऑफ द हाऊसेस लुक्ड ॲट अस विथ क्युरिओसिटी. एका घरासमोर बसलेली एक सुरकुतलेली म्हातारी बाई उत्सुकतेने आमच्याकडे पाहू लागली.
As we approached her, we signaled to Jivan to ask the crucial question. आम्ही तिच्या जवळ पोहोचलो तेव्हा तिला तो कळीचा, म्हणजेच आम्ही खूप वेळ एवढा त्रास सहन करून ज्या कामासाठी आलो होतो तो प्रश्न विचारण्याची जीवनला खूण केली. शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक्ड ॲट जीवन फॉर क्विक इंटरप्रिटेशन. उत्तरादाखल ती काहीतरी पुटपुटली आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आम्ही जीवनकडे पाहिले. तो हसला आणि म्हणाला, ही ब्रोक इन टू अ स्माईल अँड इन्फॉर्मड अस दॅट शी डिड हॅव द राईस अँड वॉन्टेड टू नो हू वी वेअर अँड व्हाय वी वॉन्टेड इट. तो हसला आणि म्हणाला की तिच्याकडे त्या प्रकारचा भात आहे, पण आम्ही कोण आहोत आणि तो भात आम्हाला कशाकरिता पाहिजे हे ती विचारत आहे. इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. आता चेहऱ्यावर कोणतेही भाव न ठेवता, म्हणजेच निर्विकार चेहरा ठेवणे अशक्य होते. उत्स्फूर्तपणे तिला मिठी मारावी अशी मला अगदी तीव्र इच्छा होत होती, कारण आम्हाला जे पाहिजे ते इतक्या वेळानंतर मिळालेले होते. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द इल्युजू कसबाई. अनेक महिने शोध घेतल्यानंतर आता आम्हाला तो चकवा देणारा कसबाई सापडला होता. वी एक्सप्लेनड टू हर दॅट वी वेअर फ्रॉम पेठ नियर बाय अँड वी नीडेड द सीड्स टू ग्रो इट. आम्ही जवळच्या पेठ गावावरून आलेलो आहोत आणि पीक घेण्यासाठी त्या तांदळाचे बियाणे आम्हाला हवे आहे हे तिला आम्ही सांगितले. वी आस्क्ड फॉर 10 kilograms ऑफ राईस. शी मटर्ड अँड स्कॉल्ड. आम्ही तिच्याकडे 10 किलो तांदूळ मागितले, पण ती काहीतरी पुटपुटत तिला तिच्या कपाळावर आठ्या होत्या. जीवन इंटरप्रिटेड दॅट शी हॅड नेव्हर हर्ड ऑफ पेट विलेज अँड ऑल्सो डिड नॉट हॅव वेईंग स्केल. जीवनने आम्हाला खुलासा करून सांगितला की तिने कधीही पेट गावाचे नाव ऐकलेले नव्हते आणि तिच्याकडे वजन करण्यासाठी काटा पण नव्हता. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट्स. ती भाताचे बियाणे टोपल्यांमध्ये देण्यास तयार होती. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. आम्ही एक टोपली भात द्यायला सांगितले तेव्हा तिला काही पैसे द्यावे असे जीवनने आम्हाला सुचवले. आय हँडेड ओव्हर a 100 rupee note for the first time in the last 10 minutes. Her face broke into smile. मी तिला 100ची एक नोट दिली आणि गेल्या 10 मिनिटात आता प्रथमच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. शी नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल. तिने संमतीदर्शक मान डोलावली. ॲज वी वॉकड बॅक against the fading sunset, leaving behind a smiling old lady, I couldn't help but wonder that here, nestling in the foothill of an unknown mountain, away from hustle and bustle of the road or city, were the real people of India. परत जाण्याच्या वाटेवर सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर त्या वृद्ध स्त्रीचा हसरा चेहरा मागे सोडून जाताना मला वाटले की इथे अज्ञात डोंगराच्या पायथ्याशी शहराच्या आणि रस्त्यांच्या अगदी गजबज गोंगाटापासून दूर भारताची ही खरी जनता नांदते आहे. These were the people who still held on to the
a rich biodiversity of our land, and no one even cared about them. हेच ते लोक आहेत ज्यांनी आपल्या भूमातेची संपन्न जैवविविधता अजूनही जपून ठेवलेली होती आणि इतर कोणीही त्यांची कदर केलेली नव्हती. दे हॅड नेवर हर्ड ऑफ हायब्रिड्स, फर्टिलायझर्स और पेस्टिसाइड्स. संकरित पिके, खते आणि कीटकनाशकांची नावे यांनी कधी ऐकलीही नाहीत. दे जस्ट ग्रीव देअर राईस अँड एट व्हॉट दे गॉट. आपण आपलं भात पिकवायचा आणि जे पिकेल त्यावर पोट भरायचे, एवढेच त्यांना माहीत होते. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रॉबेबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा. आम्हाला भेटलेली ती वृद्ध स्त्री बहुधा बोरीपाडा सोडून कधीच बाहेर गेलेली नव्हती. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. तिचे विश्व प्रगतीपासून अबाधित होते, प्रगतीपासून ते दूर होते आणि एवढ्याच करता मी कृतज्ञ होतो. Man sings. Man said, it means he sings, as through the hills I walked to view the hills and shamrock plain. I stood a while where nature smiles to view the rocks and streams. On a matron fair, I fixed my eyes beneath a fertile vale. As she sang her song, it was on the wrong of poor old Granule. तो व्यक्ती गाऊ लागतो. डोंगर दऱ्यांमधून शॅमरॉकचा प्रदेश पाहत हिंडताना खडकाळ डोंगर आणि झऱ्यातून दिसणारे निसर्गाचे मोहक रूप पाहत मी जरासे थांबलो आणि हिरव्या सुपीक दरीच्या खाली गरीब म्हाताऱ्या ग्रॅन्युएलचं गाणं गाणाऱ्या मेट्रांवर माझे डोळे खिळले. Sergeant said, "Stop that. That is no song to be singing in these times." सार्जंट म्हणाला, बंद कर, हे गाणं आत्ता यावेळी म्हणण्यासारखं नाहीये. मॅन सेड, Sergeant, I was only singing to keep my heart up. It sings when I think of him. To think of us two sitting here and he creeping up the quay, maybe to get to us. ती व्यक्ती म्हणाली, अहो साहेब, मी फक्त स्वतःला बरं वाटावं म्हणून मी गात होतो. त्याचा विचार मनात आला की मन हताश होतं. आपण इथे दोघे बसलोय आणि तो धक्क्याच्या बाजूने वर येतोय. कदाचित आपल्याकडेच हा विचारही नकोसा वाटतोय. Sergeant said, patting him on the shoulder, "You will get your reward in heaven." No, Sergeant said, Are you keeping a good lookout? Sergeant म्हणाला, तू नीट लक्ष ठेवून आहेस ना? Man said, I am, and for no reward too. I am not I the foolish man, but when I saw a man in trouble, I never could help trying to get him out of it. What is that? Did something hit me? Rubs his heart. हो, आणि कुठल्याही इनामाच्या अपेक्षेने नाही. मी वेडा माणूस तर नाही ना. पण एखाद्याला संकटात पाहिलं की त्याला मदत केल्याशिवाय मला राहवत नाही. हे काय, काहीतरी आदळलं का माझ्यावर? तो आपली छाती चोळायला लागतो. Sergeant said, patting him on shoulder, "You will get your reward in heaven." Sergeant म्हणतो, तुला नक्की स्वर्गात तुझं बक्षीस मिळेल किंवा तुला स्वर्ग प्राप्ती होईल. Man said, I know that, Sergeant, but life is precious. तो व्यक्ती म्हणतो, ठाऊक आहे साहेब, ते मला ठाऊक आहे, पण आयुष्यही मौल्यवान असते. Sergeant said,
Well, you can sing if it gives you more courage.